नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तेजश्री शिंदे, सेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल CBSE या शाळेच्या मराठी विभागाची शिक्षिका आहे। आज आपण धडा 10वा बलवान कोण हा शिकणार आहोत। मुंगीने बलवान अशा हत्तीला कसा धडा शिकवला हे आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत। चला तर पान नंबर 44 उघडा। एकदा एका जंगलात एक हत्ती मस्तवाल होऊन आपले शरीर एका झाडाला घासत होता। त्या झाडावर एका चिमणीचे घरटे होते। त्या घरट्यात चिमणीची 2 अंडी होती। बघा मुलांनो, चित्रामध्ये दिसतंय एक हत्ती मस्तावलेला आहे आणि तो एका झाडाला आपले शरीर घासत आहे आणि तिथे 2 अंडी दिसतात ते बघा झाडावर। आता खालचे वाचूया। चिमणीने हत्तीला असे करू नकोस म्हणून विनंतीही केली। बघा त्या चित्रामध्ये चिमणी हत्तीला सांगते, असं करू नकोस बाबा, माझी 2 अंडी वरती झाडावर आहेत, तू असं घासल्याने माझी अंडी पडून शकतील, फुटून जातील। परंतु हत्तीने तिचे ऐकले नाही। काहीही न ऐकता हत्तीने त्या झाडाला एवढ्या जोरात हलवले की चिमणीचे घरटे खाली पडले आणि तिची अंडी फुटून गेली। तर बरं का मुलांनो, हत्तीने त्याचे ऐकले नाही आणि चिमणीची अंडी खाली पडून फुटून गेली। दुःखी चिमणी झाडाच्या एका फांदीवर बसून रडायला लागली। फांदीवर म्हणजे ब्रांचवरती ती रडायला लागली। तिथे एक मुंगी होती। तिने चिमणीला रडण्याचे कारण विचारले। मुंगी म्हणजे काय? अँट। तर तिने तिला कारण विचारलं, का बाबा तू का रडतेस? चिमणीने तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली। हकीकत म्हणजे सगळी स्टोरी सांगितली, काय काय झालं ते तिने त्या मुंगीला सांगितले। मुंगीने चिमणीला वचन दिले की ती हत्तीला याबद्दल चांगला धडा शिकवेल। तर मुंगीने चिमणीला काय दिले? वचन दिले। वचन दिले म्हणजे प्रॉमिस केलं की ती हत्तीला चांगला धडा शिकवेल। मुंगीने त्या अहंकारी व वेड्या हत्तीला, अहंकारी म्हणजे इगो असलेला खूप, एका झाडाच्या खाली पाहिले आणि ती त्याच्या सोंडेत शिरली। त्या सोंडेमध्ये ती मुंगी शिरली, त्याला खूप जोराने चावली आणि मग काय केलं त्या मुंगीने? हत्तीला जोरात चावले। त्यामुळे हत्तीला खूप वेदना झाल्या। मुंगी चावल्यावर कशी वेदना होतात तशी त्याला खूप वेदना झाल्या। हत्तीने आपली सोंड फिरवून मुंगीला सोंडेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। बरोबर आहे ना, सोंडेत मुंगी शिरली तर हत्तीने काय प्रयत्न केला की त्या मुंगीला त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तिला बाहेर काढू शकला नाही। ती बाहेरच आली नाही मुंगी, सोंडेमध्येच ती त्याला चावत राहिली। शेवटी त्याने स्वतःचा पराभव मान्य केला। हत्तीने आपली इथे हार मानली। अशा प्रकारे मुंगीने बलवान हत्तीला चांगलाच धडा शिकवला। मुलांनो, आता तर तुम्ही समजला असालच की मोठा आकार असला म्हणजे प्राणी बलवान होत नाही। म्हणून या धड्यातून काय शिकवण मिळते की कोणीही आपल्या शक्तीचा अहंकार म्हणजेच गर्व करू नये। आता आपण शब्दार्थ बघूया। आकार शेप, प्राणी ॲनिमल, बलवान स्ट्रॉंग, मस्तवाल नॉटी, अहंकार इगो, ललकारणे टू कॉल आउट, विशाल ह्यूज। धन्यवाद।